नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सायलीचा भाजीपाला घेऊन झालेला असतो आणि सायली माघारी फिरते. तोच रविराजची गाडी येते आणि सायली त्याला धडकते. सायली खाली पडते. रविराज गाडीच्या खाली उतरतो आणि विचारतो की माफ करा, तुम्हाला काही लागलं का? सायली रविराजला पुढे बघते आणि म्हणते की माफ करा सर, मीच संद्रीत चालले होते. यांनी मला पूर्णाजीसाठी स्वयंपाक करायला सांगितलंय ना, त्याच संद्रीत होते मी. रविराज म्हणतो की फक्त माफ करा म्हणून निघून गेली असतीस तर चाललं असतं. हे पुढचं बोलायची काय गरज होती? हा म्हणजे त्या घरामध्ये तू किती रुळली आहेस हे तुला दाखवून द्यायचं होतं. आजी सासूला फार इम्प्रेस करतीयस. तिच्या मनात तन्वीचं स्थान घेण्यासाठी खूप प्रयत्न करत असशील. सायली म्हणते की सर अहो, मी सहज बोलून गेले. रविराज म्हणतो की आम्ही सुद्धा असं सहजच बोलून जातो जज समोर. जाता जाता बोलल्यासारखं दाखवतो आणि मग ऑब्जेक्शन घेतो. पण तोपर्यंत शब्दांचा परिणाम तर झालेला असतो आणि समोरच्यालाही कळलेलं असतं. तू वकील जरी नसली तर वकिलाची बायको आहेस. शब्दांचे चाबूक कसे ओढायचे हे तर तू चांगलं शिकली असशील. सायली म्हणते की सर, तुम्ही गैरसमज करून घेताय, पण मी तो दूरही करू शकत नाही आहे. येते मी, असं म्हणून सायली जायला लागते तेव्हा रविराज म्हणतो की नाही नाही, निघच तू. वकील तुझी घरी वाट बघत असेल ना. रविराज म्हणतो की मधुकरांच्या केसमधून तुला त्याने सहज बाहेर काढलं आणि तू सुद्धा आनंदाने बाहेर निघून गेलीस. शेवटच्या हिअरिंगला आलीस सुद्धा नाही. सायली म्हणते की सर अहो, मी येणार होते पण. तेव्हा रविराज म्हणतो की तुला जास्त महत्त्वाचं नाही वाटलं ते. सुरुवातीला मधुकर पाटलांना सोडवण्यासाठी तू किती प्रयत्न करायची. तेव्हा मला खरंच वाटत होतं की मधुकर पाटील एक सज्जन आणि चांगले गृहस्थ आहेत. पण नंतर तर तू त्यांना सोडवायचा प्रयत्नच सोडून दिलास. याचे एकतर दोनच अर्थ होऊ शकतात. एकतर तुला पटलं की मधुकर पाटील दोषी आहेत आणि दुसरं म्हणजे कुठल्याही माणसावरचं तुझं प्रेम हे स्वार्थापुरतंच मर्यादित असतं. स्वार्थ संपला की प्रेम संपलं. तर सायली सांगते की नाही सर, माझं मधुभाऊंवरचं प्रेम स्वार्थी नाही आहे. अहो, त्यांना वाचवण्यासाठी मी वाटेल ते करेल. तुम्ही मला वाटेल ते म्हणा, पण मधुभाऊंना असं अपराधी म्हणू नका. तुमचं ज्ञान आणि तुमची वकिली एका निर्दोष माणसाला नाव ठेवण्यासाठी वापरू नका सर. रविराज म्हणतो की आता तू मला शिकवणार की कोण निर्दोष आहे आणि कोण दोषी आहे हे ठरवायला. सायली म्हणते की नाही सर, ते तर तुम्हाला आपोआप कळेलच आणि नंतर तुम्हाला ही केस लढल्याचा पश्चाताप देखील होईल. पण सर, तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल. मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की असं होऊ देऊ नका. असं समजा की तुमची मुलगी म्हणून तुम्हाला विनंती करते. रविराज म्हणतो की बस झालं, मी तुला कधीतरी बोलून गेलो होतो की तू माझ्या मुलीसारखी आहेस, त्याचा गैरफायदा करून घेऊ नकोस. मुलगी असणं आणि मुलगी मानणं यात खूप फरक आहे. तन्वी माझी खरी मुलगी आहे. तुझ्या स्वार्थासाठी माझ्याशी नातं जोडण्याचा अजिबात प्रयत्न करू नकोस. असं बोलून रविराज तिथून निघून जातो. तर सायली विचार करतच घरी आलेली असते आणि त्या विचारांतच ती किचनमध्ये चाललेली असते. विमल म्हणते की सायली ताई, हे काय, मी तर तुमच्याशी बोलणारच नाही आहे. तुम्ही कशाला धावपळ केली, मी आणली असती की भाजी. कल्पना म्हणते की थांब विमल. सायलीला ती विचारते की काय झालंय सायली, तुझा चेहरा का पडलाय, तुला बरं वाटत नाही आहे का? सायली म्हणते की आई अहो, बाजारात रविराज सर भेटले होते. कल्पना म्हणते की आलं माझ्या लक्षात, ते तुला काहीतरी वाईट बोलले आणि तुला त्याचं वाईट वाटलंय. पण हे बघ सायली, जे काही घडलंय ना त्यामुळे सगळेच जण खूप दुखावले गेलेत. आणि जेव्हा माणूस रागावला जातो ना तेव्हा चांगलं वाईट त्याला नाही कळत. हल्ली तुझ्यासोबत हेच घडतंय, घरात सुद्धा आणि रविराज भाऊजींना सुद्धा. पण तू त्याचा त्रास करून घेऊ नकोस आणि शांत राहा. सायली म्हणते की आई अहो, मी रविराज सरांच्या भावना समजू शकते, पण आज जरा ते जास्तच चिडले आणि त्यांनी खूप गैरसमज करून घेतलेत. विमल म्हणते की सायली ताई, तुम्ही तुमच्या रूममध्ये जाऊन आराम करा, मी तुमच्यासाठी पटकन लिंबू सरबत करून आणते. सायली म्हणते की नको आहो, उलट जर शांत बसले तर डोक्यातले विचार सुरू राहतील. त्यापेक्षा मी काम करते. पण विमलताई, मला माफ करा, पण आज तुमची मला गरज लागेल. म्हणजे मला तुमची मदत लागेल. तेव्हा विमल म्हणते की अहो सायलीताई, मदत कशाला, मीच सगळं करते. कसं आहे, एकतर माझ्या दुखापतीमध्ये मी खूपच आराम करून घेतला. आता तुम्ही निवांतपणे जाऊन आराम करा, मी सगळं काही करते. सायली म्हणते की विमलताई, अहो पूर्ण आजींना मला माझ्या हातचं खाऊ घालायचं आहे. कल्पना म्हणते की आज खास बेत आहे विमल म्हणते की अच्छा, समजलं. ती पिशवी द्या बरं माझ्याकडं. आणि काय बेत आहे आणि काय मदत करायची ते सांगा. त्यावर सायली हसून म्हणते की चला सांगते. तर इकडे नागराज प्रतापची वाट बघत असतो. तो म्हणत असतो की अजून कसा नाही आलं, एकदा की याला बाटलीत उतरवलं की माझं काम झालं. मग मैपतचं टेन्शन जरा शांत होईल. मग मैपतला म्हणावं की काय वाट लावायची ती लावून घे. तेवढ्यातच प्रताप तिथे येतो.
नागराज प्रतापला सांगत असतो की आज जर तुझं नशीब जोरात असेल ना तर तुझं काम नक्की होणार. आणि मग ते दोघेही आतमध्ये जातात. मैपत तिथे बसलेला असतो. मैपत म्हणतो की या नागराज साहेब या. दोघंही गळाभेट घेतात. तेव्हा नागराज त्याला हळूच सांगतो की मासा गळाला लागलाय, आता सुटू द्यायचा नाही. तर मैपत त्याला हसत सांगतो की नाही सुटणार. नागराज मैपतला प्रतापची ओळख करून देतो आणि तो प्रतापची देखील मैपतसोबत ओळख करून देतो. मैपत शेठ, प्रताप सुभेदार म्हणजे फार्मास्युटिक्समध्ये मोठं नाव. त्यांचा खूप मोठा बिझनेस आहे, पण सध्या जरा अडचण आली आहे. मैपत म्हणतो की अहो फक्त आकडा सांगा हो तुम्ही. त्यावर प्रताप म्हणतो की साधारणतः 25 करोड. मैपत म्हणतो की 25 करोड? काय साहेब, रक्कम जरा मोठी आहे. म्हणजे मला तुम्हाला पैसे द्यायला काही हरकत नाही, पण मी तुम्हाला ओळखत नाही ना, मग मी तुमच्यावर विश्वास कसा ठेवणार. तर इकडे सायली किचनमध्ये काम करत असते. सायली विमलला म्हणत असते की ताकातली भेंडी तर झाली आहे आणि अळूवड्या मी जेवणाच्या टाईमलाच तळेल. पूर्णाजीसाठी आमरससुद्धा तयार आहे, आता फक्त आईंसाठी बुंदी रायता करते. मला जरा दही फेटून द्याल? तर विमल म्हणते की हो देते. तर इकडे अस्मिता म्हणत असते की पूर्णाजी, आपल्या किचनमध्ये मस्का पटापट संपत असेल ना. सगळ्यांच्या पुढे पुढे करण्यामध्ये मम्माच्या सुनबाईला तर खूपच लागत असेल तो. कल्पना म्हणते की अगं कधीतरी नीट बोल. अगं सायली सगळं करतीये, निदान खाली बसून तू टोमणे तरी नको मारूस. अस्मिता म्हणते की पहाटेपासून मोलकरणीच्या भूमिकेत जायला मी काय आश्रमात नाही वाढले. कल्पना म्हणते की अगं सायली सगळ्यांच्या आवडीनिवडी जपते आणि मला बुंदी रायता आवडतो, हे तुला तरी माहिती आहे का. माझं सोड, पण तुला तुझ्या नवऱ्याच्या तरी आवडीनिवडी माहिती आहे का. तितक्यातच अर्जुनही तिथे आलेला असतो. पूर्णाजी म्हणते की कल्पना बस झालं तुझं सायली पुराण. मगाच्यापासनं एकच नाव ऐकून मला अगदी कंटाळा आलाय. कल्पना अर्जुनला बघते आणि म्हणते की अरे देवा, हे नेमकं आता अर्जुनने ऐकलं, आता परत त्यांच्यामध्ये वाद नको व्हायला. अर्जुन घरामध्ये येतो आणि म्हणतो की हाय पूर्णाजी, हाय अस्मिताताई. अस्मिताला तो म्हणतो की ड्रेस छान दिसतोय, नवीन घेतला का. अस्मिता म्हणते की अरे मस्त दिसतोय का, अरे आधी घातलाय मी तो. अर्जुन म्हणतो की छान दिसतोय पण. अर्जुन सायलीला विचारतो की सायली जेवण रेडी आहे ना. सायली म्हणते की हो. अर्जुन म्हणतो की फंटॅस्टिक, पूर्ण आजीला आवडतं तसं आपण सगळे एकत्र जेवायला बसूयात. अर्जुन तिथून निघून जातो. तेव्हा अस्मिता म्हणते की आज नाही घेऊन गेला तिला फ्रेश व्हायला. तर इकडे नागराज मैपतला म्हणत असतो की काय आहे मैपत शेठ, यांना मी इथे घेऊन आलोय तर सगळी जबाबदारी माझीच असेल. आणि पैशांची तर अजिबातच काही काळजी करू नका, कारण प्रताप आणि मी एकाच कुटुंबातले आहोत. प्रताप मैपतला म्हणतो की मी तुम्हाला कंपनीचे सगळे डिटेल्स देतो. शेवटी आमच्या कंपनीचं रेप्युटेशनसुद्धा चांगलं आहे. मैपत म्हणतो की नाव काय तुमच्या कंपनीचं. त्यावर प्रताप म्हणतो की अन्नपूर्णा फार्मास्युटिक्स. मैपत म्हणतो की तुमच्या कंपनीचं तर नाव मोठं आहे, पण काय आहे, आपला धंदा फक्त विश्वासाच्या बळावर चालतो. त्यामुळे सुरुवातीला जरा चाचपून बघायला लागतं. पण आता मला काही चिंता नाही. एक तर तुमची कंपनी मोठी आहे आणि दुसरं म्हणजे नागराज शेठने तुम्हाला इथपर्यंत आणलं आहे, त्याच्या शब्दाचा पण मान ठेवला पाहिजे. प्रताप म्हणतो की थँक्यू सर. तेव्हा मैपत म्हणतो की अहो थँक्यू बिंक्यू काय, हा आमच्या धंद्याचा पण प्रश्न आहे, जिथं प्रॉफिट तिथं मैपत. प्रताप म्हणतो की प्रॉफिटची गॅरंटी मी तुम्हाला देतो, तुम्ही अजिबात काही काळजी करू नका. प्रताप म्हणतो की बरं निघू मी, आता आपली तशी ओळख झालीच आहे, कधीतरी या जेवायला घरी. मैपत म्हणतो की हो येऊ की, आता आमचे संबंध जर वाढले तर तुमच्या घरापर्यंत नक्की येऊ. प्रताप नागराजला थँक्यू म्हणतो. तेव्हा नागराज म्हणतो की अरे तू माझ्या भावापेक्षा काही कमी आहेस का मला, असं थँक्स वगैरे नको म्हणूस. आणि मग प्रताप त्या दोघांचा निरोप घेऊन तिथून निघतो. मागे मैपत नागराजला म्हणत असतो की त्याला अजून माहीत नाही आहे की त्याच्या घरात मी कसा घुसणार आहे ते आणि किती घुसणार आहे ते. तेव्हा नागराज हसायला लागतो. तर इकडे सर्वजण जेवायला बसलेले असतात, परंतु सर्वजण गप्पच असतात. अर्जुन खुर्ची उचलतो आणि म्हणतो की आज मी या घरात सगळ्यात ब्युटिफुल लेडीच्या साईडला बसणार आहे. सगळ्यांना असं वाटतं की अर्जुन सायलीबद्दल बोलतोय. अर्जुन पूर्ण आजीच्या साईडला जाऊ बसतो आणि म्हणतो की पूर्ण आजी. प्रताप म्हणतो की अरे बापरे, आज तर आमरस आहे. पूर्ण आई, मग किती वाट्या. अर्जुन म्हणतो की तिला पाहिजे तितक्या, आणि आज कोणीही वाट्या मोजणार नाही. आणि मोजल्या तर पूर्णाजी तुझा वर्ड काय आहे. तर अश्विन म्हणतो की खबरदार. तर अर्जुन विमलला सांगतो की विमल तू सगळ्यांना वाढ, पण पूर्ण आजीला मीच वाढणार आहे. पूर्ण आजी म्हणते की कशाला, काही गरज नाही आहे. अर्जुन म्हणतो की गरज आहे, नाहीतर मग तुला कसं कळेल की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे, तू माझी किती फेवरेट आहेस. अश्विन म्हणतो की पूर्ण आजी, अगं दादाचा मूड आहे तुझा लाड करण्याचा, करून घे ना. अर्जुन म्हणतो की पूर्ण आजी असे माझे लाड तर रोजच करायची.
तुला आठवतं पूर्णाजी, मी जर शाळेतून आलो तर तू मला स्वतःच्या हाताने भरवायचीस. पूर्णाजी म्हणते की मला तर आठवतंय, पण तूच विसरलायस. अस्मिता म्हणते की अर्जुन, पूर्णाजी तुझ्या या नाटकाला अजिबात फसणार नाहीये. तू आधी तिला दुखवतोस आणि मग नंतर गोड गोड बोलतोस. कल्पना म्हणते की अस्मिता, अर्जुन ह्या दोन्हीही गोष्टी करतो, पण तू फक्त दुखवतेस. तर अर्जुन म्हणतो की पूर्णाजी, हा तुला रायता घे. अर्जुन रायता वाढायला जातो तेव्हा सायली म्हणते की अहो तिथे नाही, कोशिंबीर आणि चटणी डाव्या बाजूला वाढतात. अर्जुन म्हणतो की अरे बापरे, असं पण असतं का? मला वाढायचं कसं हे कळत नाही, पण मला भरवायचं कसं हे पूर्णाजीने शिकवलंय. अर्जुन सगळं जेवण सायलीच्या सांगण्याप्रमाणे ताटात वाढतो आणि पूर्णाजीला जेवायला भरवत असतो आणि सांगत असतो की हा घास चिवचा. पूर्णाजी म्हणते की मी काय लहान आहे का अजून? अर्जुन म्हणतो की पूर्णाजी, तू जेव्हा मला लहानपणी भरवायचीस ना, तेव्हा सुद्धा मी हेच म्हणायचो. आणि मग मी नीट जेवावं म्हणून तू डब्यातून मला एक लाडू काढून द्यायची. आणि मम्मा जेव्हा तुला विचारायची की लाडू कुठे जातात रोज, तेव्हा तू काय म्हणायचीस? एक बोका येतो आणि रोज लाडू खाऊन जातो. प्रताप म्हणतो की आणि एकदा मी पूर्णाईला तुझ्यासाठी लाडू काढताना बघितलं. आणि मग मी कल्पनाला म्हटलं की हा बघ तुझा बोका. असं म्हटल्यानंतर पूर्णाजीसोबत सगळे हसायला लागतात. अर्जुन म्हणतो की पूर्णाजी, मी काहीच विसरलो नाही आहे. एका बाजूला जरी सगळ्या इंटरनॅशनल डिशेस ठेवल्या आणि दुसऱ्या बाजूला फक्त तू बनवलेले लाडू जरी ठेवलेस तरी मी तुझे लाडू खाईल. अर्जुन आणि पूर्णाजीचं ते प्रेम बघून सायलीला मात्र मधुभाऊंची आठवण येत असते. आश्रमात घालवलेले क्षण आणि मधुभाऊंचं बोलणं तिला आठवत असतं. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथे संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सायलीला शिंका येत असतात तेव्हा अर्जुन विचारतो की तुम्हाला सर्दी झाली आहे का? सायली म्हणते की हो, थोडीशी. सायली म्हणते की आणि माझा घसा सुद्धा खवखवतोय. अर्जुन उठतो आणि सायलीचा हात धरून तिला उठवत असतो. सायलीचा हात धरल्यावर त्याला कळतं की सायलीला ताप देखील आहे. अर्जुन म्हणतो की अहो तुम्हाला ताप सुद्धा आहे. अर्जुन सायलीसाठी गरम गरम हळदीचं दूध घेऊन येतो आणि म्हणतो की बायको, गरमागरम दूध आहे, पटकन पिऊन टाक. सायली मात्र अर्जुनकडे बघतच असते. तर मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचे अपकमिंग एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.